आज आपण करणार आहे हुरड्याचे भजे, तर ते बघू कसे करणार आहे ते। हुरडा घेतलेला आहे का 1 कप असेल हा किंवा जास्त, काही मोजलेला नाही आहे। तर त्याच्यासाठी यातच आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। 1 वाटी मोठी बेसन पीठ घेतले। यातच घ्यायचे 1 2 3 चमचे तांदळाचं पीठ, बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे मोठा, तो टाकून घेऊ। याच्यामध्ये हिरवी मिरची, लाल मिरची आवडीनुसार टाकू शकता। आता मी इथं चिली फ्लेक्स घेणार आहे, अर्धा चमचा आहे हा, आणि अजून एक अर्धा चमचा, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा टाकणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ। हळद टाकून घेऊ कलर छान येण्यासाठी। खूप जास्त घट्ट पण नाही भिजवायचं पीठ आणि जास्त पातळ पण नाही, मी हे जसं भिजवले तसं भिजवायचं। छान भिजलेले, भिजवून झालेले हे असं पाहिजे पीठ, इतकं घट्ट पातळ। तेल पण आपलं छान तापलेलं आहे, गॅस बारीक करून घेऊ आणि भजे सोडून घेऊ। गॅस मोठाच केलेला आहे, थोडे आता काढून घेऊ त्याला। भजी आपले खूप छान झालेले आहेत, कलर पण एकदम मस्त आलेला आहे। छान कलर आलेले आहे, असा कलर काढून घ्यायचा म्हणजे एकदम कुरकुरीत भजे होतात आपले। दुसरी बॅच पण सोडून घेऊ। आपण नेहमी शेंगदाण्याच्या चटणी बरोबर हुरडा खातोच, पण अशी भजी पण एकदा नक्की करून बघा, छान होतात खूप। दुसरी पण बॅच आपली छान तळून झालेली आहे।
सगळे भजी आता आपले तळून झालेले आहेत, अगदी मस्त कुरकुरीत झाले. अगदी मस्त झालेले आहेत, कुरकुरीत अगदी.